लंच ब्रेक घेतला आहे, गाडी पार्क केली आहे आणि हे रेस्टॉरंट आहे चावडाजी रेस्टॉरंट, उज्जैन हायवेलाच आहे. चांगलं वाटतं आहे. फूड कसं आहे बघूया. हायवेच्या बाजूलाच आहे. छान रेस्टॉरंट आहे. लेट्स सी फूड कसं आहे. फूड वॉज ऑसम. खूप टेस्टी होतं फूड. राईस पण खूप छान होता त्यांचा. तर आम्ही पनीर लबाबदार आणि स्पेसिफिकली यांच्याकडे गव्हाच्या रोट्या होत्या. तर गव्हाची रोटी असल्यामुळे ती खूप छान आणि खुसखुशीत होती. तर जेवण खूप छान होतं. तर तुम्ही या साईडला कधी आलात तर या रेस्टॉरंटमध्ये व्हिजिट करू शकतात. तर आम्ही आता इथे इंदोर सिटीमध्ये आले, जी वन ऑफ द क्लीनेस्ट सिटी म्हणतात इंदोरला इन इंडिया. तर खरंच छान आहे. पण मेन हायवेवरून लेफ्ट टर्न घेतला आता आणि उज्जैनच्या रोडला लागलो आहे. तो ॲक्च्युली तो इंदोर हायवे होता. इंदोर हायवेवरून आपण लेफ्ट घेऊन आता उज्जैनच्या रोडला लागलो आहे. अजून 60 किलोमीटर्स टू गो. आपण आता ऑलमोस्ट पोचलो आहे उज्जैनला. हॉटेल्स वगैरे स्टार्ट झालेत. आपलं हॉटेल पण आता येईल थोड्या वेळात. आपण बुक नाही केलं हॉटेल, बघूया आता कोणतं हॉटेल मिळत आहे. फायनली वी रिच्ड इन उज्जैन. आणि आम्ही आता इथे हॉटेल विक्रमादित्य इथे स्टे करणार आहोत. तुम्ही बघू शकतात. ॲम्बियन्स खूप भारी आहे. खूप छान ॲम्बियन्स आहे. लुक ॲट द ग्रीनरी. वाव. वाव. खूप छान हॉटेल आहे स्टेसाठी आणि त्यांचे रूम्स पण खूप छान आहेत. आम्ही आता चाललो आहे महाकाल कॉरिडॉर आणि महाकाल दर्शन पण घेऊ बहुतेक. आता कसं होतं, टाईम कसं मिळतो तसं बघूया. आता वाजले 8 आणि आम्ही निघालो महाकाल कॉरिडॉरसाठी. तर महाकाल कॉरिडॉर पहिले बघूया, मग वेळ असेलच तर महाकाल दर्शन पण घेऊया. आणि आम्ही ऑटोने चाललो आहे कारण कारने थोडी ट्राफिक वगैरे प्रत्येक ठिकाणी मग पार्क करा वगैरे पॉसिबल नाही होत. म्हणून ऑटो केली आणि ऑटोने चाललो आहे. हे काका आम्हाला फिरवणार आहेत आज पण आणि उद्या जर यांना केलं तर उद्या पण ते फिरवणार आहेत. सो एन्जॉय करतो आहे. उज्जैनमध्ये दर्शन घ्यायला चाललो आहे. चलो दर्शन घेते. तर आम्ही आता इथे आलो आहे महाकाल कॉरिडॉरमध्ये आणि वी आर सो एक्सायटेड. खूप एक्सायटेड आहोत आम्ही. ते पण आहे. बघूया आता आतमध्ये गेल्यानंतर कसं आहे. बाहेरून तर छान दिसतंय. लेट्स सी.
महाकाल कॉरिडॉर रात्रीचं मस्त वाटतं. रात्री नक्की व्हिजिट केलं पाहिजे. इकडे अजून बनत आहे हे मंदिराचंच, अजून बनलं नाही आहे, बनत आहे. पुढे जाऊन बघूया. खूप छान बनवलं आता हे महाकाल कॉरिडॉर. आपण एंटर करतोय. वाव, एक नंबर. ॲक्च्युली हे व्हिडिओतून पण छानच दिसत असेल, पण ॲक्च्युअल फिलिंग काही वेगळीच आहे. ॲक्च्युअल व्हिडिओपेक्षा ऍक्च्युअल मध्ये खूप छान दिसतंय आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत इथे. येस येस. व्हेरी हर हर महादेव. हर हर महादेव. आम्ही आता रात्री निघालो. एकदम अचानक विचारलं मी की आता काय करू शकतो का स्पॉट, तर त्यांनी सांगितलं महाकाल कॉरिडॉर करा, चांगला तुम्हाला लाईट्समध्ये वगैरे छान वाटेल. तर चांगला डिसिजन होता. गणपती बाप्पा मोरया. कोणत्याही कामाची सुरुवात बाप्पांपासून होते. बाप्पा गणपती बाप्पा मोरया. इकडे मंत्र लिहिलेत. वाव. तिथे दाखव ना, तिथे बसणं आरतीसाठी. हे बघा, हे झाडांना कसं त्यांनी डेकोरेट केलंय, शेप दिलाय. वाव. लेट्स गो. नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराज्ञानगोतीतमीशम्. धारा ने एक नई कहानी लिखी. उज्जैन में उदय हुआ मौर्य वंश का. सम्राट बिंदुसार ने अपने पुत्र अशोक को उज्जैन का राज्यपाल बनाया और समय के साथ अशोक के शासनकाल में धर्म का विस्तार हुआ. मौर्य वंश के पश्चात विभिन्न राजवंशों, सम्राटों और नरेशों ने उज्जैन की सेवा की. उनमें से प्रमुख मालवागण वंश ने यहाँ राज कर इसके वैभव में वृद्धि की. स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगंगा लसद्भालबालेन्दुकण्ठे भुजंगा. चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालम् प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि. प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिम् भजेऽहं भवानीपतिं भावगम्यम्.
कल्याणकल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्दसन्दोहमोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी न यावत् उमानाथ पादारविन्दम् भजन्ति ह लोके परे वा नराणाम् न तावत् सुखं शान्ति तर आम्ही आता महाकालेश्वर मंदिरामध्ये एंट्री करतोय. आता दर्शन घ्यायला चाललोय आम्ही. खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत इथे. खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. चला. हर हर महादेव. न जानामि योगं जपं नैव पूजा न तोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यम्. सो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन एवढं छान झालं आहे आमच्या मनात पण नव्हतं आणि महादेवांनी आमचं दर्शन करून घेतलं आणि खूप खूप लवकर करून म्हणजे खूप फटाफट दर्शन झालं आमचं. 10 मिनिटात दर्शन झालं. 10 मिनिटात दर्शन झालं. आम्ही फटाफट गेलो. म्हणजे आम्हाला वाटलंही नव्हतं एवढ्या लवकर दर्शन होईल. खूप खरंच खूप मस्त वाटतं. खूप मस्त वाटतं. आम्ही पहिले महाकाल कॉरिडॉरमध्ये फिरत होतो आणि आम्ही विचार केला की जाऊया आणि अचानक लाईनमध्ये लागलो तर एवढं फटाफट दर्शन होईल बिलकुल वाटलं आणि एवढा वेळ आम्ही थांबलो तिकडे. खूप छान वाटलं. खरंच खूप छान वाटलं दर्शन घेऊन. खूप मस्त वाटतं. आता आम्ही इकडे बाकी मंदिर पण दर्शन घेतो. बाकी मंदिरांमध्ये इकडे खूप मंदिर आहेत. सो हर हर महादेव. प्रभो पाहि आपन्नवान्